जेव्हा इतक्या वर्षानंतर तीच वैशुताई म्हणते की खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर, त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताचं पाणी करत काम करणारा माझा बाप, त्याला वैशुताई म्हणते खबरदार माझ्या बापाचा फोटो वापरला तर. गद्दार गद्दार गद्दार, बस तेवढी एकच लाईन पाटे, बाकी तर आम्ही सगळं वाचूनच बोलतो. कसली गद्दारी? महायुतीमध्ये इलेक्शन लढून काँग्रेस सोबत हात मिळवला ती गद्दारी होती. रक्ताच्या नात्याला कलंक लावून तुम्ही विरोधात उभे राहिले ती गद्दारी होती. मला कशासाठी माझा व्हिडिओ घ्यायची गरज नव्हती, पण यांचं कसं आहे माहिती का, आज परिस्थिती ही आहे तर आपल्या ह्या बाजूने बोलायचं म्हणजे आपडी तापडी, दोन्ही बाजू माझ्याच खऱ्या असा प्रकार चाललेला असतो. त्यांचे मुलं काही बोलतात, ते काही बोलतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. मी डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेली आहे, मला जास्त बोलायचं नाही, कारण मला बोलायची गरज नाही. कारण हे सगळं तुम्ही सगळ्या लोकांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे, मीही एवढं बघितलेलं नाही, एवढं तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे. तुम्ही पत्रकार बांधव आधीपासून सोबत आहात, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी याच्यावर काहीतरी वार प्रतिवार करत जाणे हे माझ्या संस्कारात नाही, माझ्या संस्कृतीत नाही, म्हणून मी बोलत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही, बोलता येतं, सगळं कळतं, पण मी बोलून मी माझी मानसिकता डिस्टर्ब करण्यामध्ये काही अर्थ नाही, म्हणून मी शांत राहते. मी फक्त माझं काम करत राहते आणि यापुढेही तसंच राहील. पण कोणीही गैरसमज ठेवू नये की ताई मागे हटणार.